बाकी तर आजीबाईचं तुम्हाला माहिती आहे स्वभाव कसा आहे काय तर इकडेही मन लागतं तिकडे म्हणा. तिचं म्हणणं आहे की एकत्रच कुटुंब राहिलं पाहिजे, वेगळं नाही झालं पाहिजे. पण पर्याय नाही आहे, हॅप्पीलीच आपल्याला वेगळंच व्हावं लागणार आहे. कारण की लास्ट टाईम जसं मी गोंगाट केला होता तसं मला परत करायचं नाही आहे, नाही का. सगळ्यांची मनं जपण्यातच माझं आयुष्य जातं आहे आणि ते नको व्हायला. ज्याची इच्छा त्याला चल, ज्याची इच्छा नाही त्याला नका. काय नाही बोला आपले सबस्क्रायबर सोबत थोडं बोला ना, काय चाललंय काय कोमल नाही. म्हणते तुम्ही नका येऊ, आम्ही दोघंच जातो. नाही मला मी कसं बोललं नाही. काय करायचं? नाही का मला गं? असं बोललं बाईलाच म्हणली काय नाही. आज काय बोलणंच नाही आलं कधी आता. म्हणजे आईची इच्छा नाही आमच्यासोबत यायची. यायचे रे बाप्पा. इकडे बेटा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. हे म्हणा बाकरवडी खायला आहे म्हणा. दाखव सगळ्यांना, दे सगळ्यांना खायला, दे दे ना. देतच नाही ती, देतच नाही. पाय कशी रडती. तोंड पाय. खाण्याच्या बाबतीत नाही, खाण्याच्या बाबतीत. नमस्कार मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असाल, मस्त असाल आणि जबरदस्त असाल. चिक्कू खायला या, आमच्या इथं चिक्कू आणलेले आहेत खूप छान छान. पिऊ सगळ्यांना खायला दे सगळ्यांना खायला. हा असं आहे बघा, गुडगल आहे का? गुडगल आहे, तिला कळतं सगळं. दे सगळ्यांना खायला, खाऊ घाल, खा म्हणा. पहिले आमचं उद्या, नंतर तुम्हाला देतो आम्ही. तर आता विषय असा एकंदरीत आहे, तुम्हाला सांगतो मी काय झालेलं आहे काय नाही आमचा घरचा सध्या विषय. मला आता एका ठिकाणी जायचं आहे सध्या आणि संध्याकाळी मी जातोय परत एकदा आपल्या जुन्या ठिकाणी. तर आजचा हा व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला शेवटचे आमचे आई वडील दिसेल. 4-5 दिवस तरी तुम्हाला ते दिसणार नाही. कदाचित कोमलला व्हिडिओ शूट केला तर त्यामध्ये तुम्हाला आई, परी, पिऊ, रितू सगळे काही दिसणार आहेत, परंतु मी असेल तर मग ते दिसणार नाहीत. थोडं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावं लागणार आहे. फेकून झाला का काय? काऊन फेकला? काऊन? पास्ता खाती का? काहीच नाही. अरे तू कुठे का? टिट्ट्या झोपलेला आहे म्हणून टिट्ट्या काही दाखवणार नाही मी. इकडे आई आणि आजी बसलेली आहे. आजीबाईनं साऱ्या गावात सांगून दिलेलं आहे की आम्हाला पुण्याला जायचं आहे, कसं करू आता काय करावं. सगळेजण आमच्या घरी येऊन भेटताय आम्हाला. आजीबाईच्या कालच्या वक्तव्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ तो व्हायरल झालेलाच आहे. त्यापूर्वी आमच्या इकडे शंकरनगरमधले जे बरेचसे लोक आहेत ते आम्हाला येऊन बोलताय, भेटतायत. आम्ही आजच चाललोय असं काही त्यांना असं वाटतंय. नाही बाई म्हणते तुम्ही अजून आम्हाला सोडून चालले. मग काय करणार म्हणा, का पाहावं लागेल ना काहीतरी. बरोबर आहे का नाही मित्रमंडळींनो, तुम्ही सांगा. सगळा काही विचार करूनच करावं लागतंय, आहे की नाही बाळा? पिलो म्हणजे ते पण फेकायचं का तुला चिक्कू? इकडे माझ्याकडे आले 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 रे बाप्पा. थांब, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. कुठे जायचं तुला? दूर जायचं? हा, चिक्कू खायचा? चिक्कू खायचा का? सकाळ सकाळी माझ्या मागे लागते आंघोळीसाठी. मला घेऊन चला, मला घेऊन चला. हे का बघ, फेकून देऊ नका. मी फटके देऊन फेकला, चिक्कू फेकला की तुला फटकेच. हा, तर आज वार आहे. आजचा वार काय ग कोमल? आज शुक्रवार आहे ना? शुक्रवार आहे आज. शुक्रवार आज आमच्या इथे चिकन होत आहे. ते कैऱ्या घेतले, आईचं रेसिपी बनवायची बघा. इकडे कोमलचं रिएक्शन विचारूया काय. तर कोमल अजून आवरलं का नाही ग? तुला दाखवू का नको व्हिडिओ? आवरून घेईन पहिले तू. चल, मी 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो, नंतर कोमलला दाखवतो काय. चल, राम राम. पप्पा 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 पप्पी दे, पप्पी दे. तर आता विषय असा झालेला आहे की आता मला पुण्याला निघायचं आहे आता संध्याकाळी. त्यामुळे तुम्हाला पुण्याचे थोडे व्हिडिओज बघायला भेटतील. आणि अजून एक निर्णय घेतलेला आहे की 4-8 दिवसामध्ये तुमच्याकडे येईल. हे सगळं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसत असतं. त्यामुळं तुम्ही जरा कमेंट्स वगैरे करत असाल तर तुमच्या कमेंटचे उत्तर प्रत्येक वेळेस भेटत असंच नाही आहे. चालू राहतं आहे सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये, काही ना काही प्रॉब्लेम चालू होतात. तसंच आमच्याही फॅमिलीमध्ये असतो. चल इकडे बेटा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. हे म्हणा बाकरवडी खायला आहे म्हणा. दाखव सगळ्यांना,
दे सगळ्यांना खायला दे दे ना. देतच नाही ती, देतच नाही. पाय कशी रडती. खाण्याच्या बाबतीत नाही हो. खाण्याच्या बाबतीतले अवघड काम आहे. पप्पाला दे. दे बेटा मला द्या. नाही तर खाण्याच्या बाबतीत वेगळं आहे तिचं. तर असा विषय आहे. आता काय करू तुम्ही सांगा. आता मला आता निघायचं आहे पुण्यासाठी संध्याकाळी. आज दिवसभर होईन तेवढे जालन्याचे व्हिडिओज बनवून घ्यायचे. मला माझी एवढी दैन चालू आहे, मी सांगत नाही कोणाला. पण काय करणार, सगळे कामं तर आपल्यालाच करावंच लागणार आहे ना. मला तरी करावंच लागणार आहे, बाकीच्यांचं मला माहीत नाही. रामभाऊचा विषय आहे की रामभाऊचं कन्फर्म डिसिजन झालेलं आहे, तो जालन्याला थांबणार आहे, तो तिकडे येणार नाही आहे. दादा पण, रोहिणी पण, आणि आजीचं अजून फिक्स नाही आहे. तर बाकी कोमल आई तर माझ्यासोबत यायला तयार आहे, पण तसं आता रूम्स वगैरे काहीतरी बघावं लागणार आहे. एक काम मिळालेलं आहे, ते काम पण मी लवकर तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे लगेच शिफ्ट नाही होतो आहे, पण काहीतरी एक डिसिजन करतो आहे मी. त्याचा तुम्हाला जसा धक्का बसू शकतो, पण ठीक आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मला बऱ्याचशा कमेंट्स येतात, त्या कमेंट्सचा रिप्लाय करण्याचाच माझा अख्खा दिवस चालू जातो. एका ताईची अशी कमेंट आहे की ओम दादा तू शकुनी मामासारखा आहे म्हणे, म्हणजे तू स्वतःचा विचार करतो, रामाचा विचार करत नाही. आता याचं उत्तर माझी आईच देईल. ते सगळ्याचा विचार करते, पण हे ऐकत नाहीत ना घरातले लोक. तू ऐकतेस का? मग मी घेतला निर्णय. कायच बोला आता, नाही ऐकत माझ्या घरचे, मी काय करू. ठीक आहे. कसं असं आहे, कोणीच कोणासाठी लाईफ म्हणजे पूर्ण आयुष्यभरासाठी नसतं आहे. कदाचित माझा हा निर्णय चुकीचा असू शकतो. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा माझा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे. माझं चूक कुठं असते मला ते कळतच नाही, त्यामुळं हा सगळा विषय होतो. आता मी काय करू सांगायचं, काय करू. आणि मी 2 BHKच करतो आहे. एखाद्या वेळेस ते माझ्याकडे आले तर तिच्या रूममध्ये राहू शकतात. 2 BHKच करतो आहे, 3 BHKच्या नादी लागत नाही आहे. उगं दगदग मरमर करून मतलब नाही आहे. सगळा आपलाच विषय होऊन जातो, आपलाच प्रॉब्लेम होऊन जातो. आवाज कमी कर थोडा. बंदच कर. असा विषय. इकडे कोमल आहे, कोमलची ही तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. चला म्हणते चला. ते बास्केट धुतली, ते धुवून झाली होती पुरी. धुतली बॅग ती पिऊची व ते जुने कपडे सगळे त्यात भरलेले न वापरायचे असे 2 तास आराम तर बायकोला. का पिऊ झोपली का? धुतले आता. झोपली म्हणजे ती तिचा विषय क्लोज होऊन जातो झोपल्यावर. पण जागी असली की तुम्हाला माहिती आहे काय काय प्रॉब्लेम होत खाते असतो. पिट्टू? ओके. काय खातं बा? आता इथं कोमल सुद्धा मला नाही म्हणता आलं असतं कोमलला, पण कोमल आता आम्ही दोघं जण नवरा बायको असल्यामुळे तिला नाही म्हणता येते, तिला होच म्हणावं लागणार आहे. आईचा विषय झालेला तर आई बघेल आता काय करायचं, तिकडे जायचं की तिकडे जायचं करेल जरा, नाही का कोमल. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हा असं बोलतोय आणि हा मजाक वगैरे करतोय का काय, तर मी कुठल्याही बाबतीमध्ये मजाक करत नाही आहे. तुम्हाला एका 4-5 दिवस 8 दिवस 15 दिवसामध्ये काहीतरी न्यूज भेटणार आहे. हा माझा शब्द लिहून ठेवा किंवा मग हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा. तुम्हाला मग नंतर कमेंट्स करायला मला हे राहील, विषय राहील, बरोबर आहे का नाही. हां, कमेंट्स असे तर खूप येतात. कालच्या व्हिडिओला देखील निगेटिव्ह कमेंट्स बऱ्याच आले. आजी रडत होती शेवटी. आजी रडली नाही, रड येत होता. रडू आलं होतं पण रडत नव्हती. म्हणजे ते समजून घ्या ना थोडं. असा विषय चालू आहे. बाकी तर आजीबाईचं तुम्हाला माहिती आहे स्वभाव कसा आहे काय. तर इकडेही मन लागतं तिकडे म्हणा. तिचं म्हणणं आहे की एकत्रच कुटुंब राहिलं पाहिजे, वेगळं नाही झालं पाहिजे. पण पर्याय नाही आहे, हॅप्पीलीच आपल्याला वेगळंच व्हावं लागणार आहे. कारण की लास्ट टाईम जसं मी गोंगाट केला होता तसं मला परत करायचं नाही आहे, नाही का. सगळ्यांची मनं जपण्यातच माझं आयुष्य जातं आहे आणि ते नको व्हायला. ज्याची इच्छा त्यानं चल, ज्याची इच्छा नाही त्यानं नका. हो की नाही. काय ग शेंबडे, शेंबडच नाही शेंबडीलाच. टिट्ट्याला परेशान करतो. टिट्ट्याला मिस करणार मी आता 4-5 दिवस तरी मिस करणार. आज पुण्याला चाललो मी 4-5 दिवस. हे एवढ्या माझे जितकी आहे तितक्या केलं की. आणि तुम्हाला सांगतो ती पिऊ आहे का, त्या पिऊला नाही का म्हणजे मला असं वाटतं लहानपणी मी तसं होतो का काही मटनसाठी. नाही कोण होतं घरात आपल्या? पण तुम्ही 3 जण होते, इजा तू रावमा मटनसाठी. हा भांडणं करत होते. तुम्हाला सांगतो ती चिकन दिसलं की ती कोणत्याही जगातल्या पाठी कुठेही असू दे ती पळत येणार आणि मला खायचं. ते चिकन एवढं आवडतं. झोप आली तरी झोपणार नाही ती. चिकनचा विषय लय अवघड आहे. तिला दिसलं आणि तुम्ही दिलं नाही ना मग तिळपापड करून घेणार शरीराचा. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तेवढं या पोरीचा जीव नाही, हिचा बी जीव नाही चिकनमध्ये. हां, आणि परीचा पण नाही विचारायचा. खाल्ला तर खाती नाही, सोडून देते. हिला बाकी गोष्टी जास्त आवडतात. हे बघा तिच्या हातात बघा. आता ऐक बाकरवडीचे पण
ऐकलं का? तेवढं भाग खावा तिथे खावा तेवढं. घे मग. तर तिखट आग आहे बरं का ती भाकरवडी, एवढी तिखट आहे ती. मी सांगतोय आपण 2 खाल्ल्यात ना थोडं पाणी पिऊ, पण ही पिऊ आणि रे तू नुसतं भिडायला त्या खाऊन घ्या तर मग पाणी दे. नुसतं भिडायला लागलं त्या भाकरवडीवर. कायच भाकरवडी आवडून कायच नाही बाबा. चवीला चांगलं आहे ना. हम्म. आम 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 आम. किती लेकरांचं लयच अवघड आहे बाबा, काय सांगा तुम्हाला. काय म्हणते कोमल बाकी? काय नाही बोला आपले सबस्क्रायबर सोबत थोडं बोला ना, काय चाललंय काय कोमल नाही. म्हणते तुम्ही नका येऊ, आम्ही दोघंच जातो. नाही बाबा, मी असं म्हणलं काय करायचं? नाही मी असं म्हणलं राहिलाशी म्हणली काय? नाही. आज काय बोलणंच नाही आलं कधी आता. म्हणजे आईची इच्छा नाही आमच्यासोबत यायची. यायचे रे बापा. कळालं? यायचं. एक कमेंट अशी पण आली की दादा तू एवढं सगळं करतोय सगळ्यांसाठी, पण तुझी फॅमिली तुझ्यासोबत उभा राहत नाही, याचं दुःख आहे. दुःख तर मला पण आहे, मी काय करू काय करू. तुम्हाला सांगतो आजच्या क्षणाला काही लोक सोडले तर सगळेजण आपल्या सुखसुविधा बघत असतात. आपण कसं हॅप्पी राहू, कसं आपण चांगलं राहू, याच गोष्टीचा विचार करतात. आणि तीच गोष्ट माझ्या घरच्या बाबतीत होती. माझ्या घरी देखील सगळेजण आपापला विचार करतात. इव्हन आजीसुद्धा. आजीनं काल काय डिसिजन तुम्ही बोलले, तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकले ते काय म्हटल्या, माझी सोय जिकडे होईल मी तिकडे जाणार. बरोबर आहे का नाही. आता दादाचं कसं आहे, दादाला वाटतं की नाही का मी इकडे व्यवस्थित राहू शकतो, मला इकडचं आवडतं, इकडे फिरायला आहे, हे ते स्वतःची सुखसुविधा. पुढं भविष्यात काही हो मग. आणि मी सांगतो माझं एकदा वय चाललं गेलं आणि 40-45 वर्ष झालेत ना, आणि जर कधी मी काही करून नाही ठेवलं माझ्या लेकरांसाठी म्हणा कोणासाठी म्हणा, तर बोलायला हेच तयार राहतील की तुला काय झालं होतं तेव्हा. रोहिणी, पाणी आहे ना? त्यामुळं आपला डिसिजन आपण घ्यायला पाहिजे. तिखट लागलं ना, तिखट लागलं मग तिखट पाणी पाहिजे, पाणी मम पे ती मम आणलं बडी मम्मीने मम आणलं. उन्हाळ्यातले पाणी 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 जीव करतो. दमाने पी, पळून नाही जायचं कुठं. तर काय करू खूप असं मेंटली जरा स्ट्रेस येतोय. पण ठीक आहे, तिकडे शांत ठेवावं लागणार आहे. मागच्या वेळेस सारखं नको व्हायला, नाही का. काय म्हणते का, पुण्याचं पेज चालू केलेलं आहे मित्रांनो, पुणेकरांसाठी स्पेशल. तिकडे जाऊन मी स्वस्त जालन्यासारखं श्रीमंत पुणे पेज चालू केलेलं आहे, जिथे आपण व्हिडिओज वगैरे टाकणार आहे आणि शॉपचे प्रमोशन्स वगैरे करणार आहे. आणि त्याचसाठी मी आज संध्याकाळी पुण्यासाठी निघतोय. आणि बाकी अजून एक काम आहे ते मी तुम्हाला तिथं गेल्यावरच सांगेन. कळलं. कोमलला आणि आईला देखील या गोष्टी माहिती नसते, काही मी ज्या बोलतो, पण ठीक आहे, त्या आपण माहिती करून घ्यायचं प्रयत्न. नाही का, नाही करताना व्हिडिओत पण नाही कळत. काय करू मी आता सांगा. आजीबाईला आवाज दे ना. जेवायला का तुमचं झालं ना जेवण घेऊन? जेवायचं ना आता. मित्रांनो मला अपेक्षा आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये काहीतरी तुमचं ओपिनियन द्या, जेणेकरून मला कळेल की मी काय करायला पाहिजे. कोणाचं मन दुखून जायचा विषय नाही मला, पण काय करणार याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगा. कधी कधी लयच विचार येतो डोक्यात, कधी कधी दखून जातं, पण काय करावं. तुला काय वाटतं कोमल, काय करायला पाहिजे? जे तुम्हाला वाटतं तेच खरं, जो दिल को अच्छा योग्य लगे, वाटतं. जो दिल को अच्छा लगे वही करो. अब मैं वही करने वाला हूँ. होऊ द्या थोडा त्रास, होऊ द्या थोडा प्रॉब्लेम, पण ठीक आहे. या तुम्ही जेवून जा, बसा. सगळे कामं गेले तर जेवण नाही उकलं पाहिजे. चला बसा. कढई गरम आहे. नुसतं कढईकडे पळायला लागली पूर्वी. चला मी तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो परत. तर तुम्हाला वाटत असेल की यावेळेस सुदर्शन येईल का, तर सुदर्शन यावेळेस येणार नाही आहे. फॅमिली डोनेशन कर बाबा. नो. मला भरपूर अशा कमेंट आल्या की ओम जे करतो ते तूच कर, तू पण तेच करतोय असं तसं. पण घर जर घ्यायचं असेल तर 2 घर घेतले तर काय ओम काय वाईट आहे? चांगले आहे का मग वाईट मी आहे? तेच म्हणतोय ना, जर कधी आपले घर तीच झाले तर मग काय हरकत आहे तिकडे राहायला.
ते थोडी ना आपल्याला फ्री भेटणार आहे का काय आहे. पैसे तर भरावंच लागणार आहे त्या गोष्टीचे. मग सगळेजण काय आणि- म्हणतात माहिती आहे हा. का, ते जे करतोय का ते तू करतोय, पण ते बी करणं सोपं नाही ना. तू घर घेतोय म्हणजे मी पण घेतोय, म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. मग तुम्हाला ती वाईट वाटायला लागली. हां, तर ते त्या गोष्टी तुम्ही विचार करा. तुम्ही जे बोलताय किंवा दोघं जण सोबतच असताय किंवा एक निघाला तर दुसराही निघतोय, तर त्याही गोष्टीला खूप मोठं मन लागतं किंवा खूप मोठं तयारी लागते. फॅमिली घेऊन जाणं काय सोपं आहे का रे? मी काय म्हणतोय, वाईट काम असायला तर ठीक आहे ना, हम्म. पण चांगल्याला पण तुम्ही विरोध करताय म्हणजे हे कुठंतरी चुकीचं आहे. ठीक आहे, सगळ्यांचे आपापले मित्र असतात, मैत्रिणी असतात, तुमचे पण असेल. काही निर्णय असतात की सोबत काम केल्यानंतर प्रयत्न असते की सोबतच करायचे. दोन काही गोष्टी जर घ्यायच्या असेल, काय करायचं असेल, सोबत केलं तर काय वाईट. आणि राहिला प्रश्न गाडीचा, तर मी गाडी आता शिकलेलो आहे. फक्त माझ्याकडे लायसन नाही आहे. लायसन काढायला टाकलेलं आहे आणि तो दरवेळेस सोबत येतो, कारण की आमच्या दोघांचे दरवेळेस कामं असतात. आता जे 2-4 लोक बोलतात त्यांना आम्ही रिप्लाय करायसाठी आम्ही त्यांना मानतच नाही. आपल्या आता बाकीच्या मैत्रीचे जे व्हिडिओ किती लोकांना आवडतात. हां, आवडतात ना. ठीक आहे, असते एक मित्र. सगळ्यांचे मत उगा प्रत्येक गोष्टीचं तुमचं ओपिनियन सांगणंच गरजेचं नसतं. म्हणजे काही लोकांना बोलतो बरं का, बाकी सगळ्यांना बोलत नाही. कोणी ऑफेंड होऊ नका. जे लोक आम्हाला वाईट कमेंट करतात, सुदर्शन झालं किंवा मला झालं, त्यांना बोलतोय मी. गोष्टीच बघा, आता आपण काही गोष्टी करायला सगळे काय नाही, तू जे करतो तेच करतात. त्या दिवशी तू कोमलताईला कपडे आणले, मी नाही आणले, मला तिकडून बी तू का नाही घेतले. अरे घेतले असेल म्हणलं असते, यानं जे केलं तेच तू केलं. म्हणून ते त्या बोलण्यामुळे घेतले नव्हते. हां, त्या बोलण्यामुळे नंतर कमेंट आले ना, आधी थोडी आले. एक सांगाल मी आत्ता कमेंट आली की तू कपडे नाही, तुझ्या डोक्यात तेच काही असेल की याने घेतले म्हणून मला नाही घ्यायचे. खरं सांग सुदर्शन. पण नाही रे, तसं काही मग नाही रे. कमेंटून कळालं की दोन्ही बाजूचे लोक आहे. जर घेतले असते काय म्हटले असते, यानं जे घेतलं तेच हा बी घ्यायला. नाही घेतलं तर म्हणतं की तू का नाही घेतलं. त्याच्यामुळे आता सगळ्यांना काय हातात चल चालत राहते, या गोष्टी चालूच राहणार आहे. आपण कितीही नाही म्हटलं तर करणार, व्हॉइस तरी कमी करणार आहे बाबा. काय राव, आम्ही ज्या गोष्टी गेलो दोघं जण, त्यात तुम्हाला चांगल्या वाटत असाल ना, त्यासाठी कमेंट करा. कारण कसं असतं माहिती आहे का, म्हणजे लय धडपड करून चालू आहे करणं. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. काय म्हणतो, सोपं आहे. तुम्हाला खरं सांगतोय, सुदर्शनच्या आणि माझ्या जीवाचा तुम्ही विचार करा. आम्ही किती धडपड करतोय, आम्ही किती मरमर करतोय, आमचं काय चालू आहे काय नाही आहे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी घर घेणं म्हणजे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. काय म्हणतो सुदर्शन? अरे आपण राहतो खेडेगावामध्ये, घर घेऊ शकत नाही. त्याच्यातच आम्हाला भरपूर कमेंट आले की एवढं सोपं नाहीये, घेऊ नको, इकडं लय भयंकर गोष्टी असतात, लय महागाई आहे, सगळ्या गोष्टी आहे. तरी विचार करा मग तुम्ही. तरी मी प्रयत्न करायचं, आणि प्रयत्न करायचं काय, मी जिंकलो तर जिंकलो, हारलं तर आहेच, इकडं तर आहेच ना. चालूच राहणार आहे या आयुष्यामध्ये. वयात जर आपण खरेदी विक्री केली, नाही परवडलं, लॉस गेलो, काही गेलं तर करणं, घरच्यांचा सपोर्ट आहे. बाकी सगळ्यांचं म्हणणं आहे की काहीतरी करायला तर करा बाबा, त्या हिशोबानं चालू आहे. नाही जर केलं तर का लय मोठा असा डोंगर कोसळणार नाही आहे, थोडं बॅक एंडला येईन, चालूच राहणार आहे. चला, तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी तर आमचं चालूच राहणार आहे. मी उद्या तुम्हाला पुण्यामध्ये भेटणार आहे डायरेक्ट. चला, सगळ्यांना काळजी घ्या, सगळ्यांना जय महाराष्ट्र.